कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आबासाहेब, मी काय म्हणते, असं स्वतःला त्रास करून घेऊन गोष्टी बदलणार आहेत का? किती पावसाळे आले आणि गेले, तुम्ही मात्र तिथंच थांबलाय। जिला विसरायचा प्रयत्न करताय तिलाच पार्वतीमध्ये शोधताय ना? अहो, रक्ताची नाती आहेत ही। असं हाडवैर असल्यासारखं किती दिवस सांभाळणार आहात? मी मरेपर्यंत, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तिने माझ्यासोबत काय केलं हे मी विसरू शकणार नाही। आज सुद्धा या बाईला तिनंच पाठवलं असणार। नक्की काहीतरी षडयंत्र रचते ती, पण यावेळी मी तिला यश नाही मिळू देणार। आणि देव करू ती मुलं चुकूनही माझ्या समोर न येऊत। ती जर माझ्या समोर आली ना तर त्यांचे हातपाय तोडून कुत्र्यांना खायला घालीन। प्रीतम सर थांब। काय बाळ, यांना काय वाटतं? हळू हळू। काय वाटतं यांना? हे आपल्याला रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देतील आणि आपण सहन करायचं आहे का? काय बोलतास? प्रीतम सर, आपल्याला आपला चांगुलपणा लढलाय, ते प्रेमासाठी इथपर्यंत आलो आणि प्रीतम सर जरा शांत व्हा। आणि तुम्ही प्रेम केलं म्हणजे उपकार नाही केलेत। बघा बघा त्यांच्याकडं, त्यांना बी त्रास होतोय, त्यांना बी वाईट वाटतंय, पण म्हणून तुमच्यासारखं पळ काढत नाहीयेत त्या। बाबासाहेबांनी ठरवलेल्या मुलाबरोबर लगीन करून जाणं सोपं आहे त्यांच्यासाठी, पण त्या इथं तुमच्या बरोबर थांबल्यात का? त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर आणि तुम्ही काय करताय? एक गोष्ट चुकीची घडली म्हणून सोडून देताय समजा प्रेम वाऱ्यावर। हे बघा आदित्य सर, प्रीतम सर, देवी आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलंय हे आपल्याला नाही माहिती, त्यामुळे आपण आत्ताच निर्णय घेणं गरजेचं आहे का? आपण राहिलोय ना इथं थोडे दिवस, थोडं का होईना पण आबासाहेबांना ओळखतोय आपण। आणि आबासाहेब माणूस म्हणून देव माणूस आहे। झालं असेल त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज, म्हणून भांडण झालं असेल त्यांचं। आणि मला असं वाटतंय की त्या दोघांमधलं भांडण मिटावं म्हणून बाप्पांना आपल्याला इथं पाठवलंय। प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू, कुणी नसलं तरी मी आहे तुमच्या बरोबर। मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही। बरोबर बोलते। आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय घडलंय ना हे जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण इथेच थांबतोय। प्रीतम सर, प्रिया मॅडम, प्रेम केलेत ना, मग ते निभवा। प्रिया मॅडम, मी तुम्हाला माझ्या सोबत घेऊनच जाणार। हो प्रिया, मी तुला ऑलरेडी किर्लोस्करांची सून मानलाय, त्यामुळे काही झालं तरी तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार। प्रीतम, सॉरी प्रिया मॅडम, आईबद्दल ते सगळं ऐकलं आणि मला कंट्रोल नाही झालं। आय नो मी चुकलोय, पण आता तुमचाच आहे ना मी। अशा चुका होत असतात माझ्याकडून, पण तुम्ही माफ करत राहा अशाच। शेवटी आयुष्य काढायचं आपल्याला सोबत।
काढाल ना माझ्यासोबत आयुष्य? हो. बस कर. किती रडवणार आहात? जरा समजांनी हसा की. नाही नाही, हे असं चांगलं नाही वाटायचं. मी काय म्हणते, आपण उद्या सकाळी कुठेतरी बाहेर फिरायला गेलो तर? फिरायला? आणि आबा? विसरलात? उद्या तालुक्याला आठवडी बाजार भरतो. आबासाहेब नेहमी प्रमाणे बाहेर गेले की आपण मी बाहेर फिरायला जाऊ. बेस्ट आहे. प्रिया, ओके? बापरे, कुठं आलीये मी? दिशाच्या नदी लागली आणि इथे फसली. हा ड्रायव्हर पण ना एक नंबरचा मूर्ख आहे. 5 मिनिटात येतो म्हणाला आणि अजून आला नाही. मूर्ख. फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय. इथे काळोखात घाणेरड्या गावात मी त्या दिशामुळे आले ना. तिला सुनवते जरा फोन करून. हाय टामी, पोचलीस तू? पोचले मी आणि निघाले पण आता. कळतंय ना? काय 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 तुला इथं काय घडलंय माहितीये? म्हणजे ती पदर घेतलेली मुलगी प्रिया होती. त्या मी आयुष शुअर बोलतेस. दिशा, तू ना जरा अतिशहाणपणा करू नकोस. हा, मी तो पदर स्वतःच्या हातांनी बाजूला केलाय. त्यामुळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की ती प्रियाच होती. कळतंय का तुला? आणि मला अजून एक गोष्ट आजच समजली. त्या अहिल्याचे दुश्मन ना त्या गावापर्यंत आहेत, इथपर्यंत आहेत. सासू मॉमचे दुश्मन कोण? अगं, काय त्याचं नाव? सयाजीराव. त्या प्रियाचा बाप आहे तो. तो ना माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. आज ना त्याच्यापासून असा जीव मुठीत घेऊन बाहेर आलीये मी. दामिनी ऐक ना, तू जे काही बोलतेस ना मला कळत नाही. जरा नीट सांगशील का प्लीज? हे नाव या घरात उच्चारायची परवानगी नाही कोणाला. आणि तिचं नाव घेण्याची वेळ माझ्यावर कधी आली ना तर विष घेईन आधी, पण तिचं नाव घेणार नाही. हे बघ ऐक, आधी ना तो फार सोज्वळपणाने माझ्याशी बोलला. म्हणजे तुम्ही कोण आहात, तुमची ओळख काय, मी तुम्हाला ओळखलं नाही अँड ऑल. आणि नंतर अचानक म्हणाला निघ, हे नाव पण नाही घ्यायचं, तुम्ही फार बोललात तर तुमची जीभ हसरून देईन, असं बोललात मला. मला इतकं वाईट वाटलं. हे बघ दिशा, मला ना माझा जीव महत्वाचा होता म्हणून मी तिथून निसटले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.